जय सावदा. आज माळी सेवा संघ पुणे आपल्या माळी सेवा संघाच्या आधारस्तंभ रुपालीताई चाकणकर यांच्या माध्यमातून आणि आपले दत्ताभाऊ माळी संस्थापक अध्यक्ष माळी सेवा संघ तसेच इतर सर्व पदाधिकारी आज नवीन नियुक्तीपत्र पुणे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे नियुक्तीपत्राचे आज कार्यक्रम होता. पण सर्वांना नियुक्तीपत्र दिले तर त्या ह्याच्यातनं माध्यमातून आपल्याला माळी सेवा संघाचे आपल्याला पूर्ण रक्षा करून सगळीकडे काम कसं माळी सेवा संघाचं पूर्ण जोमात चालू होईल आणि जे काय रखडलेली कामं होती ही माळी सेवा संघाच्या ह्याच्यातनं आपल्याला पुढे न्यायची आहे आणि माळी सेवा संघाचं नाव सगळ्यात महाराष्ट्रात पुढे कसं जाईल त्या पद्धतीत नियोजन करायचं होतं. त्यासाठी आजची मीटिंग आयोजित केली. माध्यमातून आताच सन्माननीय प्रदेशाध्यक्ष युवक प्रदेशाध्यक्ष यांनी जे गोरे भाऊंनी सांगितलं की माळी सेवा संघाची जी स्थापना आहे ती समाजासाठी पीडित वंचित जे घटक आहेत समाजामध्ये अजूनही भारताला स्वातंत्र्य मिळून 75 पूर्ण होऊन गेली तरी सुद्धा आपण माळी समाजामध्ये अजूनही पारतंत्र्याची भूमिका अजूनही आपल्याला दिसून येते किंवा त्यांचे प्रश्न प्रलंबित असतात. संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत पूरग्रस्तांना मदत असो, रक्तदान शिबिर असो, अशी विविध कामं संघटनांनी सामाजिक कामं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन संघटनेने केलेली आहेत आणि इथून पुढेही समाजाचं कुठलंही काम असो, अगदी अन्याय अत्याचार कुठे जरी झालं तरी समाजाच्या माध्यमातून इथून पाठीमागे आवाज उठवण्यात आलेला आहे आणि इथून पुढेही उठवण्यात येईल. आणि जे अभिप्रेत काम होतं सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांचं आणि सावित्रीबाईंचं जे कार्य आहे आपण राहिलेलं काम किंवा त्यांचं जे काम आहे ते अविरतपणे अखंड भारतीय समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे माळी सेवा संघाच्या माध्यमातून हे चालू आहे आणि राहील असं मी आजच्या कार्यकारिणीच्या नियुक्ती समारंभाच्या वतीने हे जाहीर करतो. धन्यवाद. आमच्या आधारस्तंभ रुपालीताई चाकणकर आहे. ह्या कार्यक्रमासाठी संतोष बोराटे आले होते पण काही कारणास्तव ते कार्यक्रमाच्या निमित्त बाहेर पडलेले आहे. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन वगैरे झालं, दीप प्रज्वलन झालं. तर आमचा माळी सेवा संघ हा सावित्रीबाई फुलेंनी जसं कार्य केलं आहे त्या एवढं मोठं महान कार्य करता नाही येणार पण थोडक्यात छोटंसं कार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्याच्यासाठी ही आजची मीटिंग घेतली आहे आणि ह्याच्याद्वारे आता पुढे जे कामकाज केले जाणार आहे ते संघटनेचं उद्दिष्ट आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. जय ज्योती जय कांत.